नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास या ई व्याख्यानमालेतील आजचे 7वे पुष्प गुंफणार आहेत मोडी लिपी तज्ज्ञ आणि इतिहास संशोधक श्री राजेंद्र सूर्यकांत डुमे. राजेंद्रजींनी इतिहास विषय घेऊन BA आणि इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या हा विषय घेऊन MA ची पदवी प्राप्त केली आहे. मोडी लिपीच्या अध्ययनासाठी आणि प्रसारासाठी राजेंद्रजी खूप वर्ष कार्यरत आहेत. आपल्या शिक्षणानंतर राजेंद्रजींनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यामध्येही त्यांचा व्यवसाय आज नावारूपाला आलेला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, गोवा पुराभिलेखागार, तिथला पुरातत्व विभाग अशा अनेक ठिकाणी त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. पुणे पुराभिलेखागारात त्यांनी संशोधन देखील केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांनी अष्टविनायक यापैकी मोरगावचा जो गणपती आहे त्या परिसरावर संशोधन केले आणि त्या संदर्भात मोरगाव अँड इट्स सराउंडिंग्स थ्रू एजेस हा प्रबंध देखील त्यांनी सादर केलेला आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने मोडी लिपीचा एक प्रकल्प चालू आहे. त्यामध्ये पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्र मराठीमध्ये लिप्यंतर करून सुमारे 100 खंड प्रकाशित करायचे आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून देखील राजेंद्रजी कार्यरत आहेत. आजवर अनेक इतिहास परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. त्यांची व्याख्यानं झाली आहेत. त्यांनी अनेक लेख देखील प्रकाशित केलेले. आज आपल्यासमोर राजेंद्रजी विषय मांडणार आहेत श्री भवानी माता संस्थान किल्ले प्रतापगड शिवचरित्रातील एक अपरिचित पैलू. सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्रानिमित्त देवीच्या वेगवेगळ्या शक्तिस्थानांविषयी खूप बोललं जातं, परंतु खुद्द शिवाजी महाराजांच्या आज्ञेने किल्ले प्रतापगडावर स्थापन झालेल्या श्री भवानी माता मंदिराबद्दल मराठी माणसांना फारच कमी माहिती आहे. राजेंद्रजींनी या विषयातील अनेक नवी जुनी कागदपत्र संदर्भ तपासले आणि त्याचाच परामर्श ते आजच्या आपल्या व्याख्यानात घेणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठ्यतिनिमित्त आपण अशी एखादी व्याख्यानमाला चालू करूया ही मूळ संकल्पना देखील राजेंद्रजींचीच आहे आणि त्यानुसारच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने ही आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. त्यामुळे आजच्या या व्याख्यानासाठी मी श्री राजेंद्रजी डुमे यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार देखील मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. प्रतापगडावरील श्री भवानी माता मंदिर शिवछत्रपतींच्या चरित्रातील एक मंदिर व्यवस्थापनाचा एक अपरिचित पैलू, हा एक अपरिचित विषय मी आज आपल्यासमोर मांडणार आहे. या मंदिराच्या इतिहासाविषयी मराठी माणसाला फारशी माहिती नाही. गेली काही वर्ष प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रांच्या सहाय्याने त्यांचा अभ्यास करून काही माहिती मिळवतो आहे आणि त्यावरून केलेल्या संशोधनाची माहिती मी आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतापगड किल्ला हा भारतीय इतिहासातील शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एक महत्वपूर्ण अशा घटनेचा साक्षीदार आहे. अफजल खानाच्या रूपात आलेल्या स्वराज्यावरच्या संकटाचं महाराजांनी निराकरण केलं. या प्रतापगडावरचं तुळजापूरच्या भवानी मातेचं प्रतिकृती असलेलं मंदिरही खुद्द महाराजांच्या आज्ञेनुसारच बांधलं गेलं आणि नवरात्र आणि विजयादशमीच्या निमित्तानं वेगवेगळ्या शक्तिस्थानांविषयी बोललं जातं. त्या तुलनेने प्रतापगडवरच्या भवानी माता मंदिराविषयी मराठी माणसाला फारशी माहिती नाही. या मंदिराचं संशोधन करत असताना महाराजांनी देवीच्या नित्यपूजेसाठी आणि व्यवस्थेसाठी दूरवर विचार करून एक स्वतंत्र संस्थान स्थापन करून दिल्याचं दिसून येतं. शिवाजी महाराजांच्या नंतर
छत्रपती संभाजी महाराज तसेच राजाराम महाराजांनीही या व्यवस्थेमध्ये आणखी भर घातल्याचं आढळून येतं. त्यानंतर पेशव्या काळात देखील छत्रपती घराणं, पेशवे घराणं आणि मराठेशाहीतील अनेक महत्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्ती या भवानी मातेच्या भक्त असल्याचे आणि प्रतापगडावरील संस्थानाला वेळोवेळी अनेक भेटी आणि देणग्या त्यांनी दिल्याचे कागदपत्रांमधून नोंदी मिळतात. थोडक्यात या मंदिराच्या इतिहासात मराठ्यांच्या राजवटीच्या चढ उताराचं प्रतिबिंब पाहायला मिळतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रतापगडावर नवरात्रात ललिता पंचमीला मोठा उत्सव असतो. महाराष्ट्रातले अनेक शिवभक्त आणि दुर्गप्रेमी मंडळी या उत्सवाला हजेरी लावतात. मी सुद्धा दरवर्षी या उत्सवाला हजर असतो. त्यामुळेच आणि इतिहासाची आवड असल्यामुळे या मंदिराच्या इतिहासाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता मला आधीपासून होती. या उत्सवाची परंपरा शिवकाळापासून चालू आहे आणि श्री भवानी मातेचे परम भक्त असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञेनुसारच हे मंदिर गडावर बांधण्यात आलं. इतकीच या मंदिराविषयी मला माहिती होती आणि मलाही स्वतःला या मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणण्याची उत्सुकता असल्याने मी या मंदिराविषयी संशोधन करू लागलो. तसतशी मला नवीन माहिती मिळू लागली. आता बहुतेक गडांवर एखाद्या गडदेवतेचं मंदिर असतंच. उदाहरणार्थ शिवनेरीची शिवाई देवी किंवा रायगडावरील शिरकाई माता अशी बहुतेक गडांवर मंदिरं आहेत आणि त्यातही जास्त करून ती शिवमंदिरं आहेत. आपल्याला असं लक्षात येतात. पण मग प्रतापगडच्या भवानी माता मंदिराचं असं काय वेगळं महत्व आहे? आणि हे देखील इतर किल्ल्यांप्रमाणेच एका गडदेवतेचंच मंदिर आहे ना. परंतु माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी केवळ देवीचं देऊळच बांधलेलं नाही, तर या देवस्थानाची व्यवस्था अशा पद्धतीने लावून दिली आहे की या मंदिरातील नित्य पूजा अर्चा, परंपरा, उत्सव इत्यादी कायमस्वरूपी सुरू राहतील. एक स्वतंत्र नियमावली करून खर्चासाठी उत्पन्नाची व्यवस्था सुद्धा लावून देऊन जाणीवपूर्वक एक स्वतंत्र संस्थानच शिवाजी महाराजांनी देवीसाठी स्थापन करून दिलं असं लक्षात येतं. आणि या संस्थानाचे नाव होते श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड. शिवकालीन आणि पेशवेकालीन कागदपत्रातून देखील हे नाव सर्वत्र दिसून येतं. शिवाजी महाराजांनी स्थापन करून दिलेल्या या संस्थानाची व्यवस्था पुढील काळातही सुरू आहे हे पाहून मी थक्क झालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय सूक्ष्म विचार करून केलेले मंदिर व्यवस्थापन हा शिवचरित्राचा एक नवीन पैलू मला जाणवला. हा मला जाणवलेला पैलू प्रकाशात आणला पाहिजे असा विचार करून मी अधिक उत्साहाने या मंदिराचा इतिहास लिहिण्याचं ठरवलं आणि अभ्यास सुरू केला. नवीन पैलू, शिवचरित्राचा नवीन पैलू या अर्थाने मी म्हणतो की हा फक्त मंदिर स्थापना किंवा त्याची व्यवस्था इतकाच विषय नाही, तर या निमित्ताने प्रतापगडावर एक नवं अधिष्ठान, एक तीर्थक्षेत्र, एक नवं शक्तीपीठच निर्माण करण्यात आलं. प्राचीन काळातील राजांनी अशा प्रकारे मंदिरे बांधण्यासाठी किंवा देवस्थानची व्यवस्था लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची दाने दिल्याचे लेख आपल्याला मिळतात आणि त्याची अनेक उदाहरणे आहेत. पण तो जो काळ होता तो भारतीय इतिहासातील एक अजेय काळ होता. परंतु अशा प्रकारे आपल्या आराध्य देवतेचे अधिष्ठान भविष्यात निर्विघ्नपणे कायमस्वरूपी राहावे यासाठी योजनापूर्वक व्यवस्था करणारे मध्ययुगीन काळातील शिवाजी महाराज हे एकमेव राजे असतात असे दिसतं. आणि हाच शिवाजी महाराजांच्या चरित्रातील मला भावलेला एक वेगळा पैलू मला वाटला. मंदिराविषयी प्रकाशित आणि अप्रकाशित मोडी कागदपत्रांचा शोध मी घ्यायला सुरुवात केली. मंदिराची स्थापना शिवकालातली आहे, त्यामुळे अगदी शिवकालापासून ते ब्रिटिश अंमलापर्यंत मंदिराच्या व्यवस्थेबाबत अनेक कागदपत्रे मिळतात आणि हा कालखंड मोठा आहे. पुणे आर्काइव्ह किंवा पेशवे दप्तर ज्याला आपण म्हणतो, तेथे मंदिराविषयीच्या मोडी लिपीतल्या कागदपत्रांचा मी शोध घेतला. अर्थात मोडी लिपीतले कागद वाचणे आणि मोडी जाणणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. यात फरक आहे. पेशवे दप्तरातली कागदपत्र ही मुख्यतः फडणीशी किंवा ज्याला आपण हिशोबाचे कागद म्हणतात अशा प्रकारची महसुलाच्या हिशोबाच्या कागदपत्रांची दस्तावेज जास्त आहेत. चिटणीशी कागद म्हणजे राजकीय स्वरूपाचे कागद त्या मानाने तिथं कमी मिळतात. पण जे काही कागद मिळतात त्यातून इतिहासाचे कण गोळा करावे लागतात
आणि त्यातून हवी असलेली माहिती संगतवर लावून त्याच्या महत्वाच्या नोंदी घेतल्या आणि अजूनही ते काम काही प्रमाणात सुरू आहे. ढिगभर कागद वाचल्यानंतर आपल्याला एखादा कामाचा कागद सापडतो, हा अनुभव आहे. परंतु त्यामुळे आपल्या ज्ञानात नवीन भर पडत जाते. पुण्यातली भारत इतिहास संशोधक मंडळ ही इतिहास संशोधनाच्या क्षेत्रामध्ये 100 अधिक वर्ष काम करणारी संस्था. या संस्थेच्या ग्रंथालयामध्ये प्रामुख्याने मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असे अनेक संदर्भ संदर्भ ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे मंडळाने वेळोवेळी प्रकाशित केलेले अनेक मोडी, फारसी आणि इंग्रजी कागदपत्र आहेत. त्यातल्या त्या कागदपत्रांमधून किंवा त्या प्रकाशित साधनांमधून प्रतापगडविषयी असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून आणि त्या ग्रंथांमधून वेगवेगळ्या नोंदी घेतल्या. मग अ, वेगवेगळ्या कालखंडामधल्या या मंदिराविषयीच्या काय घटना घडल्यात किंवा काही कागदपत्रांमधून वेगवेगळ्या व्यवस्था बदलल्या गेल्यात काय, तर अ, याची माहिती घेत असताना शिवाजी महाराजांनी हे मंदिर स्थापन करताना या मंदिरासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा पेशवाईच्या अस्तापर्यंत आणि अ, अगदी ब्रिटिश काळातही प्रतापगड हे सातारा संस्थानात असल्यामुळे ही व्यवस्था कमी अधिक प्रमाणात सुरूच राहिली असं दिसतंय आणि आजही काही प्रमाणात ही व्यवस्था सुरू आहे. कालानुरूप तसेच बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत या व्यवस्थेत काय-काय बदल घडत गेले, हे मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. आता ऐतिहासिक कागदपत्रांमधून शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी अ, जी काही का जी काही अ, गावं नेमून दिलेली होती, ज्या गावांचा महसुलाचा खर्च देवीला मिळण्यासाठी गावे नेमून दिलेली होती. ती अ, सुमारे 15 गावं आहेत आणि या 15 गावांच्या महसुलाचे उत्पन्न देवीला नेमून दिले होते असे दिसतात. आणि ती ही प्रतापगड परिसरातली गावं आहेत, जी आजही आपल्याला Google मॅपवर दिसतायत इथं समोर. प्रतापगडा शेजारी जे पार आणि हातलोटचा घाट आहे, तर त्या घाटातून देशावर, कोकणातून देशावर आणि देशातून कोकणावर जी वाहतूक होत होती, त्यातल्या जकातीचे काही उत्पन्न शिवाजी महाराजांनी देवीसाठी लावून दिलेले होते, अशाही नोंदी मिळतात. तसेच नंतरच्या राज्यकर्त्यांनी देखील ही व्यवस्था सुरू ठेवली होती, याचेही पुरावे मिळतात. ही गावे प्रतापगड आणि परिसरात आहेत. कागदपत्रांमधून ज्या गावांचा उल्लेख आला, तिथं मी प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि अ, माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या जवळच्या परिसरात प्रतापगडावर आणि पायथ्याला आजही मंदिराच्या सेवेकऱ्यांची आणि गडाशी संबंधित असलेल्या अ, घराण्यातील लोकांची घरं आहेत. या देवस्थानविषयी त्यांच्यात प्रचलित असलेल्या रूढी आणि परंपरा या जाणून घेतल्या. तसेच अ, याविषयी जाणून घेण्यासाठी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून अनेक रूढी परंपरांची माहिती मिळाली. काही दंतकथाही मिळाल्या. दंतकथांमधून सुद्धा इतिहासाचे कण आपल्याला मिळत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचं नोंदी घेतल्या. एखाद्या मंदिराचा इतिहास लिहिताना त्या मंदिराच्या परिसरातल्या वास्तू, मूर्ती यांच्या कला स्थापत्याविषयीही सर्वेक्षण करणे आवश्यक असतं. त्या दृष्टीने प्रतापगड आणि परिसरात कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू. हा सह्याद्रीमध्ये ही प्रतापगडाचं आपल्याला लोकेशन दिसतं इथं. तर प्रतापगडाच्या मंदिराच्या परिसरात गडावर इतर वास्तूंचा सर्वे करत असताना गडावर एक हनुमान मंदिर आहे. ते चपेटदान स्वरूपातली मारुतीची मूर्ती आहे आणि तसेच बालेकिल्ल्यामध्ये केदारेश्वराचं मंदिर आहे. या केदारेश्वराचं मंदिराचं बांधकाम आता सध्या एखाद्या घरासारखं बाहेरून दिसतं. आणि मोरोपंत पिंगळे यांना प्रतापगडाचं बांधकाम करत असताना या मंदिरातील शिवलिंग एका जाईच्या वेलाखाली सापडलं, असं एक आख्यायिका सांगितली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बालेकिल्ल्यामध्ये आहे आणि हा साधारण प्रतापगडाचा एक कच्चा नकाशा आहे. इथं प्रतापगडाच्या महत्त्वाच्या वास्तू दिसतात. पण आज आपला विषय श्री प्रतापगडाच्या भवानी माता मंदिर असा असल्यामुळे आपण पुढच्या ह्याच्याकडे वळू. तर इथे एक रेडका बुरुज नावाचा दिसतो, जो पोलादपूरला जाणारा घाट आहे खालच्या बाजूला. पोलादपूर घाटातून महाडकडे जाणारा जो मार्ग आहे,
त्याच्या वरच्या बाजूला हा रेडका बुरुज कोकणाच्या दिशेने दिसतो आपल्याला. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं रेड्याचा बळी दिला जायचा आणि त्याचे कागद या मंदिराच्या विषयी अभ्यास करत असताना मला पाहायला मिळाले. किल्ल्याखाली पार नावाचं गाव आहे आणि त्या पार नावाच्या गावात तिथं रामवर्धायनीचं मंदिर आहे. श्री रामवर्धायनी मातेला समर्थ रामदासांनी त्यांच्या थोरल्या बंधूंनी बोललेला नवस फेडण्यासाठी इथे देवीला 2 सोन्याची फुले वाहिली अशी नोंद आहे आणि समर्थांच्या चरित्रामधूनही याचा दुजोरा मिळतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रतापगड चा जो परिसर आहे त्यातल्या घाटांचं उत्पन्न हा पार नावाचा इथं गाव आहे आणि त्याच्या शेजारी तो घाट आहे. अफजल खान ज्या घाटाने आला तो रडतोंडीचा घाट किंवा रडतोंडी पास आहे. हे आपल्याला इथं दिसतं. पुढे एक प्रतापगडच्याच पायथ्याला वास्तूंचं सर्वेक्षण करत असताना आपल्याला ही अफजल खानाची कबर दिसते. सध्या ती वादग्रस्त वास्तू म्हणून बंद करण्यात आलेली आहे. पण आपण प्रतापगडावर आल्यावर क्षणभर तरी थांबून आपण ही कबर आवर्जून लांबून का होईना आपण पाहिले पाहिजे की आमच्या स्वराज्याचा आणि शिवाजी महाराजांचा घात करण्यासाठी आलेल्या अफजल खानाला महाराजांनी इथंच कायमची विश्रांती दिलेली आहे. महाराज त्याला इथं खऱ्या अर्थाने पुरून उरले होते. त्या प्रतापगडच्या अफजल खानाचं ते थडगं तिथं आहे. मी हा वर एक जुनं चित्र दिसतंय प्रतापगडच्या पायथ्याला असलेला हा वर प्रतापगड दिसतोय आणि इथं महाबळेश्वरचं वर्णन करणाऱ्या एका पुस्तकात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या कबरीचा उल्लेख केलेला आहे आणि हे इतकीच कबर आहे छोटी त्यावेळेला. आज तिथं त्याचं स्वरूप बदललेलं आपल्याला दिसतं आणि इथं एकच कबर आहे, पण प्रत्यक्षात आता तिथं सय्यद बंडाची पण कबर अफजल खानाच्या कबरी शेजारी आहे असं दिसतं. मंदिर हे भवानी मातेचं हे मंदिर शिवकालात बांधलं गेलं याचे कागदोपत्री उल्लेख आढळतात आणि मंदिर आपण पाहत असताना मंदिराचं हे जे गर्भगृह आहे किंवा गाभारा आहे हा आणि त्याच्या पुढलं हे अंतराळ या वास्तू शिवकालीन आहेत, या जुन्या वास्तू आहेत. पण पुढचं बांधकाम पडलेलं होतं. मंदिरावर 2 वेळा वीज पडली. त्यामुळे हा जो हॉल बांधलेला आहे पुढचा हा नवीन आहे आणि बाहेरच्या या 2 दीपमाळा सुद्धा बाहेरच्या ज्या बाजूला दिसणाऱ्या दीपमाळा आहेत या सुद्धा जुन्या काळातल्या आहेत. मंदिरावर 2दा वीज पडल्याच्या नोंदी कागदपत्रांमधून मिळतात. त्यामुळे हा कळस सुद्धा त्यावेळेला पडलेला होता आणि तो नंतरच्या काळात बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतो तर त्याच्यामध्ये काय काय वस्तू किंवा मूर्ती दिसतात ते मी थोडक्यात सांगतो की या मंदिराच्या मुख्य मूर्तीजवळ एक कोनाडा आहे आणि त्या कोनाड्यात एक गजवाहिनी भवानी देवीची मूर्ती आहे. ती गजारूढ आहे आणि तिच्या संदर्भात स्थानिक लोकांकडून किंवा कागदपत्रांमधून विशेष माहिती मिळाली नाही. पण देवस्थानच्या खर्चाच्या एका वर्षीच्या ताळेबंदात मला तिचं नाव सापडलं ते म्हणजे कोंढाई. त्यात एक पुतली दगडी कोंढाई देवलात असल्याची नोंद सापडते. सध्या तरी इतकीच या मूर्तीविषयी माहिती आहे आणि त्याविषयी संशोधन होणं आवश्यक आहे. आणखीन एक महत्वाची देवीच्या समोर असलेली ही तलवार ती तलवार स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची आहे असे सांगितले जाते. अफजल प्रसंगी या तलवारीने हंबीरराव मोहिते यांनी 600 शत्रू मारले असेही सांगितले जाते. पण प्रत्यक्षात आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना पुराव्यांच्या सहाय्याने आपण इतिहास वाचत असतो तर हंबीरराव मोहिते या अफजल खान प्रसंगी झालेल्या लढाईमध्ये असल्याचा कोणत्याही शिवचरित्र विषयक अस्सल कागदपत्रांमधून उल्लेख मिळत नाही. इसवी सन 1674 साली शिवराज्याभिषेकाच्या 1 महिना आधी त्यावेळचे जे स्वराज्याचे सरनौबत होते प्रतापराव गुजर ते मारले गेले आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव असा किताब देऊन त्यांची सरनौबत पदी नेमणूक केली. हे वर्ष होते 1674 आणि महाराजांनी अफजल खानाचा वध केला. ती तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. म्हणजे हंसाजी मोहिते
यांना महाराजांनी सरनोबत पद आणि हंबीरराव हा किताब दिला. ती घटना अफजल वधानंतर सुमारे 15 वर्षांनी घडलेली आहे. त्यामुळे या तलवारी विषयीच्या आख्यायिकेला अस्सल साधनांमधून दुजोरा मिळत नाही. आणि महत्वाचे म्हणजे या तलवारीवर कान्होजी मोहिते हंबीरराव अशी अक्षरे कोरलेली आहेत. हे बघा, आपल्याला हे स्पष्ट दिसतील. ही अक्षरे ती आहेत. हा फोटो आहे. आणि या तलवारीवर कान्होजी मोहिते हंबीरराव असं देवनागरी लिपीत कोरलेलं आहे. म्हणजेच ही तलवार हंबीरराव असा किताब असलेल्या मोहिते घराण्यातील कान्होजी नावाच्या व्यक्तीची आहे, असं लक्षात येतं. देवीच्या समोर एक स्फटिकाचं शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेमध्ये होतं असं सांगितलं जातं. या स्फटिकाच्या शिवलिंगात नीट पाहिल्यानंतर बेलाच्या पानाचं त्रिदल दिसतं असं लक्षात येतं. आता आपण देवीच्या मूर्तीविषयी हे करू. देवीच्या मूर्तीचं सर्वेक्षण करत असताना हातातली शस्त्र, दागिने, मूर्तीवरील कोरीव चिन्हे हे पाहत असताना त्याच्याविषयी जी काय नवीन माहिती मिळाली ती मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. पण त्याचप्रमाणे मंदिरामधले असलेले उपकरणं, घंटा वगैरे त्याच्यावर काही लेख आहेत का, नावे आहेत का, याची नोंदी घेतल्या. आणि हा सर्व सर्वे आणि माहिती घेतल्यावर मी इतिहास लेखन सुरू केलं आणि आता त्या मंदिराच्या इतिहासाविषयी मी आपल्याला सांगतो. मंदिराच्या स्थापनेविषयी सांगत असताना थोडी तत्कालीन राजकीय परिस्थितीही सांगणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजापूरच्या भवानी मातेचे परम भक्त होते आणि देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता. अफजल प्रसंगी देवीनंच आपल्याला सहाय्य केलं आणि अफजल खान प्रतापगडावर आपल्या हाते मारविला, ही महाराजांची धारणा होती. आता हा अफजल खान कसा होता, तर ज्या काही नोंदी मिळतात त्याच्यामध्ये हा साधारण 6.5 फूट उंचीचा धिप्पाड शरीरयष्टी असलेला अतिशय शूर, पराक्रमी, परंतु तितक्याच उलट्या काळजाचा आणि कडवा धर्मनिष्ठ होता. त्याच्याविषयी बघत असताना त्याचे 2 शिलालेख प्रसिद्ध आहेत. एका शिलालेखात तो स्वतःला कातिले मुतमर्रिदान व काफिरान, सिकंदये बुनियादे बुतान असं स्वतःला म्हणतो. कातिले मुतमर्रिदान व काफिरान म्हणजे काफिर आणि बंडखोरांची कत्तल करणारा आणि मूर्तींचे पाय उखडून टाकणारा. सिकंदये बुनियादे बुतान असं तो स्वतःला विशेषण घेतो. आणि दुसऱ्या एका शिलालेख त्याचा मिळालेला आहे, त्यात तो स्वतःला दीनदार कुफ्र शिकन आणि दीनदार बुत शिकन असं म्हणवतो. म्हणजे धर्माचा सेवक आणि काफिरांना तोडणारा, आणि दीनदार बुत शिकन म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्ती फोडणारा असं स्वतःला म्हणवतो. त्याचा शिक्का ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो संपूर्ण दर्पोक्तीने आणि गर्वाने भरलेला त्यातले शब्द आहेत की तो म्हणतो की गर अर्ज कुनत सिपर आला फजल फुजला व फजल अफजल अजहर मुल्की बजाय तस्बीह आवाज आयत अफजल 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 अफजल. म्हणजे याचा अर्थ असा होतो या शिक्क्याचा की जर उच्च स्वर्गाची इच्छा झाली की जगातले उत्तम माणसांची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता यांची तुलना करावी, तर प्रत्येक ठिकाणांहून जपमाळेतून अल्लाह अल्लाह असा आवाज येण्याच्या ऐवजी अफजल अफजल असा आवाज येईल. म्हणजेच अफजल हा जगातील सर्वश्रेष्ठ माणूस आहे असा आवाज येईल. आता मी हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अफजल खानाने वाईला येताना, विजापुराहून वाईला येताना मराठ्यांची आराध्य दैवता असलेल्या तुळजापूरच्या भवानीची मूर्ती आणि मंदिर भग्न केलं असं सांगितलं जातं. पण त्या बाबतीतही खानानं हे स्वतः कृत्य केलं की नाही या बाबतीतही इतिहास अभ्यासकांमध्ये दुमत आहे. मी आपल्याला वरची त्याची दर्पोक्ती आणि त्याचं शिलालेखांमधलं ते स्वतःला विशेषण लावून घेतोय, कुफ्र शिकन, बुत शिकन म्हणून. ते मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं. आणि राजवाडे खंड 15 आणि सगळ जोशी संग्रह त्याच्यामधल्या अप्रसिद्ध दप्तरांमधून ही तुळजापूरच्या भवानीचं मंदिर आणि मूर्ती भग्न केली अशी नोंद मिळते. अर्थात काही साधनांमधून ती मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विजापूर ते वाई या मार्गामध्ये तुळजापूर येत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि ते बरोबर आहे. परंतु सह्याद्रीच्या अवघड प्रदेशातून शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी अफजल खानाने जे काही प्रयत्न त्यावेळेला केले
ते जगजाहीर आहेत. त्यामुळे त्याचा या आधीचा इतिहास पाहता तो जरी स्वतः तुळजापुराला गेला नसला, तरी त्याने सैन्य पाठवून या मंदिराचा मुद्दाम विध्वंस घडवून आणणे हे सहज शक्य होते. आणि अशा या देवद्वेष्ट्या अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडाखाली एकांगी ठार केले. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. आणि या देवद्वेष्ट्या अफजल खानाला प्रतापगडाखाली ठार करून त्याच प्रतापगडावर त्याच तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना करून महाराजांनी एक उचित न्याय केला, एक औचित्य साधलं असं आपल्याला म्हणता येईल. शिवाजी महाराजांची म्हणजे भोसले वंशाची आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलदैवता असलेल्या या तुळजापूर भवानी मातेचं देवस्थान मात्र त्या काळामध्ये परकीय मुलखात होतं. त्यामुळं महाराजांनी आपल्या आराध्य दैवतेचं मंदिर स्वराज्यात बांधण्याचं ठरवलं. पण स्वराज्यात शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरच हे मंदिर का बांधलं असावं, असा प्रश्न पडल्यानंतर मला एक असं वाटतं, की प्रतापगड हा सह्याद्रीतील एक अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. शत्रूला इथं पाऊल ठेवायला भीती वाटावी असा हा अवघड प्रदेश आणि याच प्रतापगडावर झालेला अफजलवध ही महत्वाची घटना. त्यामुळे या प्रतापगडाकडे पुढच्या काळामध्ये वक्रदृष्टी करून पाहण्याची कुठल्याही शत्रूची हिंमत झाली नाही आणि हा शिवाजी महाराजांनी निवडलेल्या स्थानाचा हा अंदाज अगदी बरोबर ठरला. जावळीच्या प्रदेशाविषयी सांगत असताना जावळीचा प्रदेश हा अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलांचा प्रदेश आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि याच्या एका बाजूला आहे सह्याद्रीची रांग, तर दुसऱ्या बाजूला आहे महाबळेश्वराचा डोंगर. प्रतापगडच्या पश्चिमेला जांभूळ, जोर, शिवथर, कांदाट आणि जावळीचं म्हणजेच कोयनेचं खोरं या दऱ्याखोऱ्या आणि उत्तर दक्षिणेला जर आपण पाहिलं प्रतापगडाच्या, तर उंचच उंच पर्वतराजी आहे. या गडाच्या पूर्वेच्या दिशेला महाबळेश्वराचं पठार आणि तिथपासून गडाभोवती गडाच्या पायथ्यापर्यंत आणि गडाच्या पुढेही पसरलेलं एक घनदाट अरण्य. प्रतापगडाच्या जवळ असलेल्या घोणसपुराजवळचा मधुमकरंद गड, तानाजीच्या उमरठ्याजवळचा चंद्रगड आणि गोळेवाडी जवळचा मंगलगड या सगळ्या परिसरामुळे हा जावळीचा परिसर आणि प्रतापगडाचा परिसर बंदिस्त केलेला आहे. प्रतापगडच्या शेजारचा पार घाट, मधुमकरंद गडाखालचा हातलोट घाट किंवा महाबळेश्वरावरून येताना लागणारा रडतोंडीचा घाट, कोंडेनळी, ढवळा घाट, काथाळ्याची खिंड अशा या घाटवाटा आहेत. या घाटवाटा रोखल्यानंतर प्रतापगडाकडे येणं अगदी अशक्य आहे. त्यामुळे सबंध मावळ प्रदेशामध्ये आपण पाहिलं असेल तर मावळ प्रदेशामध्ये असा अभेद्य गड एकही नव्हता. अफजल खानाशी सामना करताना प्रतापगडाच्या या भौगोलिक परिस्थितीचा शिवाजी महाराजांनी अतिशय अचूकपणे उपयोग करून घेतलेला होता. त्यामुळं प्रतापगडावर येण्याचं धैर्य कोणी दाखवेल याची शक्यता कमीच होती आणि तसंच घडलं. प्रतापगड बांधल्यापासून राजाराम महाराजांच्या काळात फक्त एकदाच प्रतापगड शत्रूच्या ताब्यात द्यावा लागला आणि त्यानंतर अल्पकाळासाठीच तो औरंगजेबाकडे राहिला आणि मराठ्यांनी लवकरच तो जिंकून घेतला. अशा या अभेद्य परिसरात प्रतापगडावर श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचं महाराजांनी ठरवलं आणि त्यावेळी भवानी मातेची मूर्ती घडवून आणतानाही महाराजांनी मोठा विचार केलेला आहे असं लक्षात येतं. त्यांनी प्रथम तुळजापूरला आपले लोक पाठवून तेथील देवीच्या मूर्तीची एक लहान प्रतिकृती बनवून घेतली. त्यानंतर मंबाजी नाईक पानसरे याला पुढे मुतालिकी दिलेली शिवाजी महाराजांनी, ते येईलच. तर या मंबाजी नाईक पानसऱ्याबरोबर आणखीन काही विद्वान मंडळी देऊन हिमालयाजवळच्या श्वेतगंडकी आणि त्रिशूलगंडकी या 2 नद्यांच्या संगमावर असलेल्या पात्रामध्ये त्यातून एक उत्तम शाळीग्रामाची शिला या मूर्ती बनवण्यासाठी मिळवली. हा गंडकी संगम आज बिहार आणि बंगालच्या सीमेवर आहे आणि तो भाग त्या काळी लीलासेन नावाचा एक हिमालय प्रदेशातील राजा होता. या लीलासेन राजाच्या राज्यात असल्यामुळे त्याच्या साह्याने या मंडळींनी या संगमामधली एक उत्तम शाळीग्रामाची शिला मिळवली. ही शिला काळ्या कुळकुळीत रंगाची आहे आणि तिच्यावर आपण नीट पाहिलं असता सुवर्ण रेषा उमटलेल्या दिसतात. आजही आपल्याला त्या दिसू शकतात. आणि या शिलेपासून तुळजापूर भवानीच्या मूळ प्रतिकृतीवरून ही प्रतापगडच्या भवानी मातेची मूर्ती निर्माण करण्यात आली. आपण थोडक्यात ही मूर्ती पाहूयात.
साधारण 2 फुटी उंचीची अशी ही मूर्ती आहे. या देवीच्या मस्तकावरील मुकुटामध्ये आपण पाहिलं तर इथं शिवलिंग कोरलेलं दिसतं. दोन्ही बाजूला उजवीकडे सूर्य आणि डावीकडे चंद्र कोरलेले आहेत. आणि ही महिषासूर मर्दिनी आहे. महिषासुराचा वध करणारी आणि अष्टभुजा भवानी आहे. आणि तिच्या एका हातात शंख आहे देवीच्या. उरलेल्या 6 हातांमध्ये शस्त्र दिसतात वेगवेगळी. आणि एक हात तिने एका हाताने महिषासुराचा वध करते आणि एका हाताने देवीने महिषासुराचे केस धरलेले आहेत असं दिसतं. अतिशय विलोभनीय आणि प्रसन्नवदन अशी ही मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली. तिथे शिवाजी महाराजांनी तिचं दर्शन घेतलं आणि मग ही मूर्ती वाद्यांच्या गजरामध्ये समारंभपूर्वक राजगडावरून प्रतापगडावर नेण्यात आली. हे पहा, आपण आज गुगल मॅपवर पाहिल्यानंतर हा राजगड ते प्रतापगड हा मार्ग आपल्याला असा दिसतो. आणि या मार्गे ही मूर्ती महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापगडावर नेण्यात आली. तिथं महाराजांच्या आज्ञेवरून मोठा समारंभ करून प्रतापगडावरील मंदिरामध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते विधिवत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि ही स्थापना जुलै 1661 या वर्षी नागपंचमीच्या मुहूर्तावर झाल्याचे नोंद आढळते. या सर्व नोंदी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्याम वी आवळसकर, शांताराम आवळसकर यांनी जी काही कागदपत्र प्रसिद्ध केलेली आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमधून मला या सर्व नोंदी मिळाल्या. तसेच शिवकालीन जी काही अस्सल साधने आहेत शिवचरित्राची जी मानली जातात तर त्या समकालीन साधनांमध्ये काही अस्सल आणि दुय्यम साधनांमधून सुद्धा प्रतापगडच्या भवानी मातेविषयी वर्णन येतं. त्यातली ज्या बखरी आहेत शिवचरित्राविषयी सांगणार आहे त्यातली महत्वाची बखर जी मानली जाते आणि त्यातल्यात विश्वसनीय अशी जी मानली जाते सभासद बखर, तर त्यामध्ये ही नोंद मिळते. ती मी आपल्या पुढे समोर आपल्याला इथं दिसते आहे की मग त्या उपरात मग राजियांसी श्री भवानी स्वप्नात येऊन बोलू लागली की आपण तुझ्या हाती अफजल मारविला, आपण तुझ्या राज्यात वास्तव्य करावे, आपली स्थापना करून पूजा पूजन प्रकार चालवणे. त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून गंडकी नदीहून पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडी देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नाना प्रकारे करून दिली. त्याचप्रमाणे सभासदाने आणखीनही वर्णन असं केलेलं आहे की त्या उपरांत मग श्री राजियांसी भवानी स्वप्नात येऊन बोलू लागली की आपण अफजल तुझ्या हाती मारविला. हे महत्वाचं आहे की त्या काळच्या सभासद हा शिवाजी महाराजांच्या बरोबर प्रत्यक्ष काम केलेली व्यक्ती आहे. आणि त्या काळच्या मराठी माणसांच्या किंवा मावळ्यांच्या मनामध्ये जी काही भावना आहे ना की ही शिवाजी महाराजांना प्रतापगड तुळजापूरची भवानी प्रसन्न आहे आणि तिने अफजल खान प्रत्यक्ष देवीने अफजल खान राजांच्या हातून मारविला, तर ही इथं आपल्याला हा विचार व्यक्त होतो असं दिसतं. त्यानंतर त्यातच पुढे सभासद बखरीमध्ये की आणखी अजून एक नोंद मिळते. आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात की आपण प्रतापगडाच आहे, तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे असे बोलू लागली व मोठे जागृत स्थान झाले. आता हा श्रद्धेचा भाग आहे, परंतु मोठे जागृत स्थान झाले हे फार महत्वाचं आहे की शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी फक्त मंदिर बांधलेलं नाही तर एक नवं अधिष्ठान, एक शक्तीपीठ स्थापन केलेलं आहे. आणि ते ज्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये त्याविषयी काय भावना असेल तर इथेही सभासदाच्या वाक्यामधून आपल्याला दिसून येते की मोठे जागृत स्थान झाले. आता शिवभारत हा एक शिवाजी महाराजांच्या समकालीन काळातला समकालीन असा ग्रंथ आहे की ज्याच्यामधून शिवचरित्राविषयी आपल्याला माहिती कळते. तर त्यातला एक श्लोक आपल्याला सांगतो मी. हे संस्कृत भाषेमध्ये शिवभारत आहे आणि त्यातल्या 20व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे की इदानीमपि दैत्यारे विमुच्य तुळजापुरे उपेतास्मिती जानीहि सहाय्यायैव
ते स्वयं. हे दैत्य शत्रू शिवाजी, याचा अर्थ असा आहे की हे दैत्य शत्रू शिवाजी सध्याच तुळजापूर सोडून केवळ तुझ्या सहाय्याकरताच मी येथे म्हणजे प्रतापगडावर आहे असे समज. प्रतापगडचा स्पष्ट उल्लेख शिवभारतकारांनी केलेला नसला तरी समर्थ रामदास स्वामींनी मात्र तुळजापुराची माता प्रतापेची प्रकटली, आदिशक्ती महामाया कुळींची कुळस्वामिनी असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे तुळजापुरी ठाकेना चालली पश्चिमेकडे, पारघाटी जगन्माता सध्या येऊन राहिली असे म्हटले आहे. आणि पुन्हा प्रत्यक्ष प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते, कामनापुरती येथे प्रचिती रोकड्या जना असं शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. असे वेगवेगळे उल्लेख तत्कालीन साहित्य म्हणजे ग्रंथांमधून किंवा कागदपत्रांमधून येतात. परणाल पर्वत ग्रहण आख्यान नावाचा जयराम पिंडे यांनी लिहिलेला एक शिवाजी महाराजांचा समकालीन ग्रंथ आहे. त्यामधून सुद्धा प्रतापगडच्या भवानीच्या मातेच्या दर्शनाला शिवाजी महाराज गेल्याचं उल्लेख मिळतो. अशा रीतीने मराठ्यांची स्वातंत्र्य प्रदात्री असलेल्या महाराष्ट्राच्या कुलदैवताची स्थापना स्वराज्यात करण्यात आली. एक नवीन अधिष्ठान, नवं तीर्थक्षेत्र स्थापन करण्यात आलं. महाल, मोकासे, सनदा इत्यादी देऊन देवीच्या व्यवस्थेसाठी शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र संस्थान स्थापन करून दिलं. देवीचा व्यवस्थापक म्हणजे हवालदार नेमण्यात आला. देवस्थानच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हवालदार, मुजुमदार, पेशवे, फडणीस, पुजारी, सेवेकरी वगैरे नेमणुका वंश परंपरेने शिवाजी महाराजांनी करून दिल्या. पण त्यातलं महत्वाचं वाक्य हे आहे की त्या नक्त नेमणुका केलेल्या असं त्या कागदपत्रांमधून उल्लेख मिळतो. नक्त म्हणजे त्यांना कॅश पेमेंट देत होते, हे लक्षात घ्या. महाराज स्वतःला देवीचे भोपे किंवा पुजारी म्हणतात. या भोपेपणाची मुतालिकी म्हणजे प्रतिनिधित्व मंबाजी नाईक पानसरे यांना देण्यात आलं. याचा संदर्भ छत्रपती राजारामांनी मंबाजी नाईक पानसरे यांना 10 जानेवारी 1695 या दिवशी दिलेल्या वतनपत्रामधून मी घेतलेला आहे आणि त्यात ही हकीकत मिळते. हे पत्र सुद्धा आवळसकरांनी प्रसिद्ध केलेलं आहे. देवस्थानचे शिवकालापासून सेवेकरी आणि मानकरी आहेत. संस्थानचे हवालदार होते मंबाजी नाईक पानसरे आणि पौरोहित्याचं काम विश्वनाथ भट्ट हडप यांना सांगण्यात आलं. त्यांचा उल्लेख कागदपत्रांमधून पूजक असा येतो. आज हडप घराण्याचं घर प्रतापगडावर आहे आणि परंपरेने आज त्यांची 14वी पिढी सुरू आहे. पुराण सांगणारे पुराणिक, फडणवीस, मुजुमदार, त्याचप्रमाणे पालखीचे भोई, कीर्तनकार, पाणके, खाटीक, अब्दागिरी धरणारे, निशाणदार, चौरीधारक, मोर्चेलधारक, दिवटे, पहारेकरी, वाजंत्रीवाले, शिंगाडे, शंखवादक, परीट, गोंधळी, माळी, बेलके, पोद्दार, सोनार, कोठावळे, शिंपी इत्यादी खासे सेवेकरी नेमून देण्यात आले. आजही गडावर किंवा पायथ्याजवळील गावांमध्ये यापैकी काही मंडळींची घरे आहेत आणि वंश परंपरेने ही काही घराणे आजही एक सेवा म्हणून देवीची सेवा परंपरेने करत आहेत असंही दिसतं. ही माहिती कागदपत्रांमधून तर मिळतेच, पण प्रतापगडावर राहणाऱ्या तसंच परिसरात राहणाऱ्या रहिवाशांकडूनही मला ही माहिती मिळाली. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या संस्थानातील पूजा, उत्सव, नित्य पूजा अर्चा, परंपरा यासाठी एक धर्मकृत्य करण्यासाठी एक नियमावली करण्यात आली, ज्याला प्रोटोकॉल आपण म्हणतो. तर तो एक प्रोटोकॉल तयार करण्यात आला. ही व्यवस्था पाहण्यासाठी या सर्वांवर देखरेख ठेवणारा एक व्यवस्थापक नेमण्यात आला. मग वेगवेगळ्या दैनंदिन गोष्टींच्या माहिती त्या कागदपत्रांमधून मिळते. अशा प्रकारे शिवकाळापासून येथील परंपरा चालत आलेल्या आहेत. अर्थात कालानुरूप त्यामध्ये बदलही घडत आलेले आहेत. या मंदिराच्या व्यवस्थापनाची परंपरा पाहत असताना या देवाच्या इतिहासात मराठ्यांच्या राजवटीच्या चढ उताराचे प्रतिबिंब दिसते. म्हणजे ज्या वेळेला उत्कर्षाचा काळ आहे त्यावेळेला इकडं भक्त मंडळी देणग्या देत आहेत किंवा ज्या वेळेला धामधुमीचा लढाईचा काळ आहे त्यावेळेला काही वेळेला काही गोष्टी थांबलेल्या दिसतात. तर आपण शिव काळापासून सुरुवात करून थोडक्यात
ज्याला आपण क्रोनॉलॉजी म्हणतो त्या क्रोनॉलॉजी प्रमाणे पाहत जाऊ. तर प्रथम शिवकालाविषयी सांगतो की शिवाजी महाराजांनी हे संस्थान स्थापन केल्यानंतर 8,000 होनांचे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न या संस्थानासाठी करून दिले अशी नोंद मिळते. देवीच्या खर्चासाठी 15 गावांचा महसूल, त्याचप्रमाणे पार घाटातून होणाऱ्या वाहतुकीच्या जकातीपैकी दर बैलास 1 रुका नावाचं त्यावेळेचं नाणं आहे, 1 रुका देवस्थानांना मिळू लागला. आवळसकरांनी प्रसिद्ध केलेल्या हडप घराण्याच्या कागदपत्रांमध्ये ही माहिती मला मिळाली. तर हे प्रतापगडच्या खालचा हा पार घाट आहे आणि त्यातून ते ज्या घाटातून जी बैलांवरून जी वाहतूक व्हायची त्याचं एका बैलामागे 1 रुका असं उत्पन्न दिलं जायचं. एक महत्वाची घटना या ठिकाणी घडलेली आहे की 6 जून 1674 या सोन्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. त्यापूर्वी म्हणजे 19 मे 1674 या दिवशी महाराज प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनासाठी आल्याची नोंद मिळते. 2-3 दिवस महाराजांचा मुक्काम प्रतापगडावरच होता आणि स्वतःच्या मस्तकी छत्र धारण करून छत्रपती होण्याच्या आधी महाराजांनी देवीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि देवीचे आशीर्वाद मागितले. महाराजांच्या मनामध्ये आपण सिंहासनाधीश्वर छत्रपती होण्याच्या आधी देवीला छत्र अर्पण करताना काय भावना असतील या इतिहासामध्ये कागदपत्रांमध्ये लिहिलेल्या मिळणार नाहीत. पण कवी भूषणाने एक जे काही लिहून ठेवलंय त्यातला एक छोटासा छंद तुम्हाला मी सांगतो की जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकैटभ छलिनी देवी जय महिष विमर्दिनी जय सुरक्त जय रक्तबीज बिड्डाल बिहंडिनी जय जय निशुंभ शुंभ छलिनी मणिभूषण जय जय भणनी. आणि कविराज भूषण म्हणतात की सर्जासम शिवराज कहे देही विजय जय जगजननी देही विजय जय जगजननी. देवीचे आशीर्वाद घेऊन देवीला शिवाजी महाराजांनी एक सोन्याचं छत्र अर्पण केलं. या छत्राचं वजन होतं 1.25 मण, अर्थात 1.25 मण म्हणजे लोखंडाचा मण असतो 40 किलोचा आणि सोन्याचा मण इतका वजनदार नसतो. पण त्या काळातली त्या छत्राची किंमत मिळालेली आहे सोन्याची, ती त्या काळातली 56,000 रुपये एवढी किंमत होती. आणि ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी देवीला सोन्याचं छत्र अर्पण केलं ती तारीख होती 21 मे 1674. हे सर्व डिटेल्स, ही सर्व तपशीलवार माहिती आपल्याला कशी मिळते? तर राज्याभिषेकाच्या आधी राज्याभिषेक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी हेनरी ऑक्झिंडेन नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडावर आलेला होता आणि त्यांनी त्याच्या डायरीमध्ये रोज काय घटना घडतात त्यामध्ये नोंदी केलेल्या आहेत आणि या नोंदी इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये छापल्या गेलेल्या आहेत. त्या इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये नंबर 478 मध्ये ही नोंद छापलेली आहे आणि त्याचप्रमाणे शिवभारत आणि सभासद बखर यामध्येही या शिवाजी महाराजांनी देवीला छत्र वाहिल्याच्या घटनेला दुजोरा मिळतो. जॉन फ्रायर नावाचा एक आणखी इंग्रजी अधिकारी आहे, त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे की इंग्रजी कॅपिटल एल आकाराचा सोन्याचा कळस होता असं तो म्हणतो. पण त्यांनी जरी नोंद केलेली असली तरी तो प्रत्यक्ष रायगडावर उपस्थित नव्हता. परणाल पर्वत ग्रहण आख्यान नावाचा म्हणजे पन्हाळगड घेण्याचं विषयीचा जो ग्रंथ आहे परणाल पर्वत ग्रहण आख्यान, यामध्ये हा समकालीन ग्रंथ आहे महाराजांच्या काळातला आणि त्या शिवाजी महाराज पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी पोलादपुराहून प्रतापगडावर देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी आल्याची नोंद मिळते. आता मगाशी मी मोडी कागदपत्रांविषयी आपल्याला सांगत होतो, मोडी कागदपत्रांविषयी कशा नोंदी मिळतात. तर हे एक मोडी कागदपत्र आहे आणि मला या कागदाचा विशेष काय वाटला की मंबाजी नाईक पानसरे आहेत, त्यांना शिवाजी महाराजांनी 14 जून या पत्रामध्ये तारीख आहे 14 जून 1679 या दिवशी त्यामध्ये एक अन्नछत्र सुरू केलंय त्याविषयी हे पत्र आहे. तर मी असंच ज्यांना मोडी येत असेल त्यांना वाचता येईलच, पण हे मी सुरुवातीचं वाक्य वाचून दाखवतो, आपल्याला लक्षात येईल की हे श्री आहे आणि ही नकल आहे पेशवा दप्तरामधली की स्वस्ती श्री राजाभिषेक शके 5 सिद्धार्थी नाम संवत्सरे ज्येष्ठ
बहुल प्रतिपदा मंदवासर क्षेत्रीय कुलावतंश श्री राजा शिव छत्रपती यांडी. आणि मग पुढे मंबाजी नाईक पानसरे वगैरे यांना पत्र लिहिल्याचं पुढे सगळं त्यामध्ये येतं. तर आपला विषय हा आहे की शिवाजी महाराजांनी तिथं अन्नछत्र सुरू करण्यासाठी काही मोहीम करून दिली असं नोंद मिळते. मोहीम म्हणजे व्यवस्था. दरवर्षी ते त्याला काही आपण म्हणतो की त्याला एक काही तरतूद करून ठेवलेली होती या खर्चासाठी. तर त्याच्यामध्ये दररोज 10 लोकांचं जेवण 10 लोकांचं अन्न तिथं दिलं जाईल असं अन्नछत्रामध्ये अशी व्यवस्था ती आहे. मी एक म्हणजे किती सूक्ष्म विचार शिवाजी महाराज करतात तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये एक तर शिजवलेलं अन्न द्यायचं नाही असं लिहिलेलं आहे की गडावर जी भक्त मंडळी येतील तर त्यांना हे अमान्य द्या. अमान्य म्हणजे कोरडा शिधा द्या असं लिहिलेलं आहे. हे 10 जणांचं कोरडा शिधा आहे. त्यामधलं या 10 जणांपैकी काही 5 जणांचं जे अमान्य आहे ते मंबाजी नाईक पानसरे हवालदार आहेत त्यांनी द्यायचं आहे. त्यांच्या अंडर आहे. आणि 4 जणांचं जे आहे अमान्य ते पूजक असलेल्या यांच्या हडप घराण्यातल्या विश्वनाथ भट्ट हडप आहेत. तर त्यांच्या ताब्यात आहे की त्यांनी गडावर येणाऱ्या भक्तांना जे कोरडा शिधा द्यायचा तर त्याचा त्या 4 जणांचा शिधा त्यांच्यातर्फे दिला जाईल. म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली दिला जाईल. आणि एक पुराणिक आहे त्यांनी स्वतःला एक शिधा त्यातला एका माणसाचा घ्यायचा आहे. हे सगळं का सांगतोय की त्यामध्ये शिवाजी महाराज लिहितात की दररोज भक्त येत नाहीत तिथं. दररोज भक्त येणार नाहीत. ते अन्न धान्य आहे ते शिल्लक राहील. तर ते शिल्लक राहिलेलं अन्न गडावरील सैनिकांसाठी वर्ग करण्यात यावं. इतकं शिवाजी महाराज बारीक पाहतात आणि इतकी सूक्ष्म व्यवस्था शिवाजी महाराजांनी करून दिली. म्हणूनच हा शिवचरित्रातल्या मंदिर व्यवस्थापनाचा एक मला भावलेला पैलू म्हणून मी वारंवार म्हणतोय. तर त्याचं कारण हेच आहे की शिवचरित्रात आपल्याला शिवचरित्राचे विविध पैलू दिसतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीवरचं परकीयांचं आक्रमण हटवलं आणि इथं सार्वभौम असं स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन स्थापन केलं. आणि तो आपला पहिला स्वातंत्र्य दिन होता. 6 जून 1674 हा आपला पहिला स्वातंत्र्य दिन आहे की पहिलं परकीयांचं अतिक्रमण हटवण्याचं काम पहिलं शिवाजी महाराजांनी या दिवशी केलं. असे अनेक वेगवेगळे पैलू आहेत. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला जसं हे सार्वभौम सिंहासन स्थापन केलं तसंच या मराठी भाषेवरचं परकीयांचं आक्रमण सुद्धा हटवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला असं लक्षात येतं. हा एक शिवचरित्राचा थोडा अल्पपरिचित पैलू आहे की फक्त या भूमीवरचं या देशावरच परकीयाचं आक्रमण शिवाजी महाराजांनी हटवलं नाही तर या भाषेवरचंही आक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक राज्याभिषेक कोश राज्य व्यवहार कोश निर्माण करून घेतला आणि त्यामध्ये फारसी भाषेला पर्यायी शब्द मराठी आणि संस्कृत शब्द त्यामध्ये वापरण्यासाठी ते निर्माण करण्यात आलेले आहेत किंवा देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये असं दिसतं. मला हे म्हणायचंय की शिवचरित्राचा हा एक मी सांगतो तो की हा एक मंदिर व्यवस्थापनाचा एक आगळा पैलू आहे ज्याविषयी आपण बोलतो आहोत. पुढे संभाजी महाराजांच्या काळामध्ये श्रावण शुद्ध पंचमी 2 जुलै 1680 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि लगेचच त्यांनी देवीला दरवर्षी 10,000 होंड देणगी दिल्याचं शिक्कामोर्तबाचं पत्र करून दिलं. या पत्रावर तारीख आहे 2 ऑगस्ट 1680. पुढे छत्रपती राजारामांच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1689 साली फितुरेमुळे रायगड मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला. त्यापूर्वी म्हणजे 5 एप्रिलला 1689 साली छत्रपती राजाराम महाराज रायगडावरच्या वेढ्यातून निसटून प्रतापगडावर आले की ते जिंजीला जाणार होते. पण जिंजीला जाण्यापूर्वी त्यांनी महत्वाची गोष्ट केली. मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा का सांगतोय की त्यावेळेला हे मराठ्यांचं एक जे स्वराज्य स्थापन झालेलं एक तीर्थक्षेत्र आहे, कुलदैवतेचं एक अधिष्ठान आहे. त्यामुळं जिंजीला जाण्याच्या धामधुमीत सुद्धा राजाराम महाराज आधी प्रतापगडावर आले. तिथे त्यावेळेला अशी नोंद आहे की दृष्ट संसर्गापासून संरक्षित ठेवण्यासाठी भवानी मातेची मूर्ती गुप्त ठिकाणी हलवण्यात आली. ती गुप्त ठिकाण कुठं होतं
तर मी मगाशी दाखवलेलं पारचं रामवर्धयनीचं मंदिर होतं, त्याच्या तळघरात ही मूर्ती ठेवण्यात आली. आणि असे म्हटलं जातं, की ही मूर्ती हलवण्यापूर्वी ही चलमूर्ती आहे, ही हलवता येण्यासारखी मूर्ती आहे. ही मूर्ती हलवण्यापूर्वी राजाराम महाराजांनी देवीला नवस केला, की आम्हाला आता नाईलाजाने तुला इथून हलवावे लागत आहे, पण आम्ही तुझी लवकरच पुनर्स्थापना तर करूच. पण जर आम्ही बऱ्हाणपूर जिंकू तर शतचंडी करू आणि दिल्ली जिंकू तर सहस्त्रचंडी करू. हे फार महत्वाची गोष्ट आहे, की यावेळेला राजाराम महाराजांचं वय आहे 19 वर्षाचं आणि हा मराठ्यांचा या कोवळ्या वयाचा छत्रपती, त्याची जिद्द होती दिल्ली जिंकण्याची. मराठ्यांच्या मनामध्ये जरी त्यांचा एक छत्रपती अ, दुर्दैवाने मारला गेलेला होता संभाजीराजांसारखा आणि सर्वत्र औरंगजेबाचे सरदार, औरंगजेबाचे सैन्य हे सर्वत्र पसरलेलं होतं आणि मराठ्यांच्या छत्रपतीला रायगडची राजधानी सोडून जिंजीकडे जावं लागत होतं. अशी परिस्थिती असतानाही मराठ्यांची मनस्थिती होती दिल्ली जिंकण्याची. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अवघ्या 13 महिन्यातच मराठ्यांनी औरंगजेबाकडून हा प्रतापगड पुन्हा जिंकून घेतला आणि त्यानंतर तो परत शत्रूच्या ताब्यात कधीच गेलेला नाही. कारण मी जे सांगितलं, की हे शिवाजी महाराजांनी त्याचं प्रतापगडावर देवस्थान स्थापन करताना निवडलेलं भौगोलिक स्थान हे कारण असणारच आहे त्यामध्ये. पुढे राजाराम महाराजांच्या काळात पुन्हा देवीची स्थापना करण्यात आली. देवीचे पूजक, हवालदार, सबनीस वगैरे नेमण्यात आले. त्यांना नक्त नेमणुका करून देण्यात म्हणजे कॅश पगार देण्यात आले आणि देवीची नित्यपूजा, धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे यथासांग सुरू झाले. आणि मग या देवीकडील खर्चाची व्यवस्था आणखीन व्यवस्थित नीट व्हावी म्हणून मौजे कवडी नावाचं प्रतापगड पायथ्याला गाव आहे, आजही ते आहे. ते इसवी सन 1691च्या पत्रामध्ये राजाराम महाराजांनी देवीला दान दिल्याचं, इनाम दिल्याचं लक्षात येतं. पुढे कोकणची स्वारी करून राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब पुढे कोकणची स्वारी करून छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब आणि त्यांचे पुत्र शिवाजीराजे दुसरे यांच्यासह प्रतापगडावर दर्शनास गेले. तेथून ते भवानी मातेचं दर्शन घेऊन परत हेळवाक या ठिकाणी गेले. या सगळ्या नोंदी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना विशाळगडावर असलेल्या दुसऱ्या महाराणी राजेशबाई साहेब यांच्या पोटी संभाजीराजे द्वितीय यांचा जन्म झाल्याचं वर्तमान आलं. ही तारीख होती 23 मे 1698 आणि या द्वितीय संभाजीराजांचं जावळ काढण्याचा विधी शिवाजी महाराज आणि या द्वितीय संभाजीराजांचं जावळ काढण्याचा विधी राजाराम महाराजांनी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात केल्याची नोंद सापडते. त्याचप्रमाणे महाराणी ताराबाई साहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून ते अगदी छत्रपती प्रतापसिंहांपर्यंत सर्व छत्रपतींनी या देवस्थानाला श्रद्धापूर्वक सनदा किंवा भेटवस्तू अर्पण केल्याचे नवस बोलल्याचं जुन्या कागदपत्रांवरून दिसून येतं. मगाशी मी आपल्याला सांगितलं की तो अजबली किंवा बोकडाचा बळी दिला जायचा, तर त्याची ठिकाणं ठरलेली होती आणि फक्त थोडक्यात सांगतो की या इथं असं लिहिलेलं आहे, यादी देवस्थान श्री प्रतापगड यांस दसरियाचे दिवशी दर साल वगैरे असं ते पुढं आहे आणि हे बघा, दरवर्षी दर साल व तिसरे साली पांजी रेडे जत्रा होते. तर त्याविषयी नेमणूक आणि खर्च त्याची सगळी मोहीम करून दिल्याचं हे पत्र आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाची माहिती मिळाली की गडावर कोणकोणत्या ठिकाणी अजबली दिला जायचा, की ज्या पहाऱ्यांच्या आणि मेट होती की पहाऱ्यांच्या जागा आहेत, तर त्या जागांची नावं त्याच्यामध्ये मिळतात. या पत्राची तारीख आहे 17 सप्टेंबर 1824. पण हे पत्र त्यावेळेला 1824 मध्ये सुद्धा अजबली दिले जात होते आणि ते कुठे कुठे दिले जायचे त्याची माहिती पूर्वीपासून कशी आहे त्याची माहिती या पत्रामध्ये येते. आजही त्या जागांना तीच नावं आहेत असं दिसून येतं. आणि दरवर्षी दर 3 वर्षांनी रेड्याची जत्रा केली जायची. याचाही एक रेडा बळी दिला जायचा रेडक्या बुरुजावर आणि असं जे स्थानिक लोक सांगतात त्यालाही या पत्रामधून दुजोरा मिळतो. अशा अनेक वेगवेगळ्या मराठेशाहीमधल्या अशा अनेक वेगवेगळ्या पदांवर असलेल्या महत्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्ती या देवीची भक्त आहेत असं दिसतं.
रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे या भवानी मातेच्या संस्थानाची सबनीशी होती. दिनांक 21 मे 1698 या दिवशी रामचंद्रपंत अमात्यांनी येसाजी पानसरे हवालदार यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये महत्वाचं पत्र आहे की बाळाजी विश्वनाथ यांना कामाचा मर्दाना देखून सबनीशीची मुतालकी म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या सबनीशीचा प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. त्याचकडून सबनीशीचे काम करून घेणे असे सांगितले आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या चरित्रातून याबाबत दुजोरा मिळालेला नसला तरी पत्र अस्सल आहे, त्यामुळे याच्याविषयी संशोधन होणं आवश्यक आहे. किंवा सरखेल कान्होजी आंग्रे हे सुद्धा देवीचे भक्त होते. त्यांनी त्यांच्या वतनामधलं स्वतःकडे असलेलं मौजे कापडे खुर्द नावाचं गाव, मौजे देवळे, मौजे चराई ही 3 गावं देवीला इनाम दिल्याच्या नोंदी मिळतात. आता देवीच्या या ठिकाणी ही चराई, कापडे वगैरे गाव मी मगाशी नावं सांगितलेली आपल्याला आहेत. हारोशी वगैरे आणि कुंभरोशी आहे, जावळी आहे. पेशवे काळामध्ये दरवर्षी देवीसाठी आणि हवालदार, उपाध्ये, पुराणिक यांच्यासाठी सुद्धा वस्त्रे येत. पण 1818 साली पेशवाईचा ऱ्हास झाला. पण तरीही जुलै 1824च्या एका पत्रात वस्त्रे देण्याविषयीची नोंद मिळते. कारण हे सातारा संस्थानाच्या अधिपत्याखाली हा प्रतापगड होता. आता मगाशी आपण देवीला पार घाटातून जाणाऱ्या मालाच्या वाहतुकीच्या जकातीपैकी शिवकाळामध्ये दर बैलामागे 1 रुका मिळायचा अशी नोंद आपण देवस्थानला मिळायचा अशी नोंद पाहिली. पुढच्या काळामध्ये पार घाटाला समांतर असलेला एक मधु मकरंद गडाच्या खालचा हातलोट नावाचा घाट आहे. इथं सुद्धा जी वसूल होणारी जकात होती त्यापैकी एका रुक्यामागे 1 टका इतके उत्पन्न किंवा काही टक्के इतके उत्पन्न देवीला मिळत होते. ते आता मिळत नाही असं लिहिलंय. मग मी ते पत्र पूर्ण वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे उत्पन्न देवीला मिळत होतं इतके दिवस, पण आता बंद झालंय. कारण वाहतुकीसाठी हातलोट घाट आता बंद पडला आहे. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना मी मगाशी तुम्हाला म्हटलं की इतिहासाचे कण गोळा करत असताना कागदपत्रांमधून अशा प्रकारच्या माहितीचा उपयोग विविध कारणांसाठी होऊ शकतो. हा इथं गुगल मॅपवर आपण पाहिलं तर हा प्रतापगडचा किल्ला इथं दिसतो. हा पार घाट आणि हातलोटचा घाट आणि हा मधु मकरंद गड. जो आपण प्रतापगडावरून इकडे पाहतो तेव्हा सॅडलच्या किंवा घोड्याच्या खोगिराच्या आकारासारखा जो गडाचा आकार दिसतो तो मधु मकरंद गड आहे आणि त्याच्या खाली हा हातलोट पास आहे. हातलोट हे आहे. आता श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगडचे पेशवे काळातले दस्तऐवज चाळत असताना देवस्थानच्या हिशोबाचे काही ताळेबंद मला मिळाले. त्यामध्ये देवीच्या दागिन्यांची एक यादीच मला मिळाली आणि त्या काळातल्या दागिन्यांची नावे, किंमत किंवा सोन्या चांदीचे भाव इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यातून मिळते. या दागिन्यांची नुसती नावे जरी आपण ऐकली ना तरी त्या संस्थानाची परिस्थिती त्या काळी कशी होती याचा अंदाज येऊ शकतो. त्या काळामध्ये जे शिवकाळामध्ये अर्पण केलेले दागिने आहेत ते सर्व दागिने एक दरोडा पडला मंदिरावर आणि ती तारीख होती 30 डिसेंबर 1929. म्हणजे इतक्या दिवस ते दागिने होते देवीचे परंपरेने चालत आलेले. पण 1929 साली दरोडा पडला आणि त्या पुजाऱ्याचा खून करून दागिने चोरण्यात आले. त्या काळच्या ज्ञानप्रकाश नावाच्या वृत्तपत्रामध्ये मला ही बातमी सापडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण तपशीलवार बातमी दिलेली आहे की हा दरोडा पठाणांनी घातलेला होता आणि 11 जण चोर होते आणि महिनाभराने चोर पकडले गेले पण दागिने मात्र मिळाले नाहीत. त्यात शिवाजी महाराजांच्या हातचे काय दागिने असतील, संभाजी महाराजांचे असतील, राजाराम महाराजांचे असतील किंवा पेशवे काळातले दागिने असतील, पण ते सर्व गेले. या सर्व दरोड्याच्या बातम्या मला 1929 आणि 30च्या ज्ञानप्रकाशात मिळाल्या. पण ऐकीव माहितीवरून असे समजते की या दागिन्यांमधला एक देवीचा सोन्याचा एकच पैंजण शिल्लक राहिला आहे. तो आता सातारकर छत्रपतींच्या घराण्यात आहे असे सांगण्यात येते, पण त्याविषयी काही माहिती मला माझ्या वाचनात आलेली नाही. पेशवे काळात पुण्याहून दरवर्षी देवीसाठी जी वस्त्र दिली जायची त्याची परंपरा नंतरही चालू आहे असं दिसतं. आणि राज्याच्या अभिष्टासाठी देवीची पूजा करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांपासून
प्रथा आहे अशी महत्वाची नोंद एका पत्रामध्ये मिळते पुढे. तसंच छत्रपती प्रताप सिंहांचे बंधू आप्पासाहेब हे आजारी असल्याने देवीला शतचंडीचा नवस केला होता, असंही पुढच्या काळामधल्या पत्रांमधून मिळतं. असे अनेक उल्लेख मोडी कागदपत्रांमधून मिळतात. त्यावरून असं दिसून येतं की शिवकालापासून मराठेशाहीमधल्या मोठ्या पदांवर असलेली वेगवेगळ्या काळातली कर्तबगार मंडळी या देवीची भक्त होती आणि आजही या जगन्मातेच्या दर्शनाला भक्तांची रीघ लागून राहिलेलं आपल्याला दिसून येते. सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यांचं हे कुलदैवत आहे छत्रपती घराण्यांचं. सातारकर छत्रपतींचं हे खाजगी देवस्थान आहे. काही वर्षांपूर्वी सातारकर छत्रपतींनी श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनी देवीच्या भवानी मातेच्या चरणी 50 किलो चांदीचं मखर अर्पण केलं. ते हे मखर आहे. अतिशय सुंदर असं दिसणारं त्याच्यावरून मखर आपल्याला या छायाचित्रात दिसतंय. दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्रामध्ये उत्सव असतो आणि मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी प्रतापगडला आवर्जून भेट देतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गेली अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरू केलेली आहे. ती म्हणजे दरवर्षी नवरात्रामध्ये चौथ्या माळेला म्हणजे चतुर्थीला रात्री इथं उत्सव सुरू होतो आणि तो उत्सव ललिता पंचमीचा उत्सव असतो आणि त्याला काही वर्षांपूर्वी स्वतः बाबासाहेब हजर असलेले मी पाहिलेलं आहे. आणि ही प्रथा म्हणजे अशी आहे की नवरात्रात चौथ्या माळेला रात्री प्रतापगडावर जी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून भक्त मंडळी आणि शिवप्रेमी मंडळी येतात, ती देवीच्या देवळाभोवती पारंपरिक वेशभूषा करून ही सर्व मंडळी पेट्टे मशाले हातामध्ये घेऊन देवीची पद म्हणत रात्रभर नाचत जागर करतात, गड जागता ठेवतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पारंपरिक वाद्याच्या गजरांमध्ये मिरवणूक निघते. गेली 55 वर्षाहून अधिक ही प्रथा सुरू आहे आणि या कार्यक्रमाला सातारकर छत्रपती आणि राजघराण्यातले महत्वाचे व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि शिवप्रेमी दरवर्षी उपस्थित असतात. गेली 7 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ, मला वाटतं 9 वर्षांहून अधिक काळ, 9 ते 10 वर्षांहून अधिक काळ गडाच्या तटबंदींवर 350 मशाली लावून गड उजळवण्यात येतो. गडाच्या बांधकामाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आपल्याला इथे हे दिसतं, ही 350 मशाली लावून हा अतिशय सुंदर देखावा त्यावेळेला प्रतापगडावर दिसतो. गडावर राहणारे चंद्रकांत उत्तेकर आणि त्यांचे काही सहकारी हा उपक्रम स्वतःहून करत असतात आणि तिथं आलेल्या भक्तांच्या भोजनाची व्यवस्थाही रात्रीच्या वेळेला या स्थानिक मंडळींकडून केली जाते. आणखीन एका गोष्टीकडे मला आपलं लक्ष वेधून घ्यायचंय आणि ती महत्वाची गोष्ट आहे मला वाटलेली, की या श्री भवानी मातेचं जे मंदिर आपल्याला दिसतं, हे मंदिर, त्या मंदिराचं बांधकाम आणि रायगडावरच्या श्री जगदीश्वराच्या मंदिराचं बांधकाम या दोन्हीमध्ये अतिशय साम्य आढळून येतं. हे पहा, हा प्रतापगडचा फोटो आणि हा जगदीश्वराचा फोटो. जे बांधकामाची जी शैली आहे, जी स्टाईल आहे, ती एकसारखीच आहे सर्व. मंदिरामधल्या दीपमाळ्याच्या देवळ्या किंवा बाहेरच्या बाजूला छताकडील असलेले हे नक्षीकाम किंवा ओवऱ्या वगैरे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर हा समज अधिकच दृढ होतो. आपण शेजारी फोटो या दोन्हीचा ठेवल्यानंतर ही दोन्ही मंदिरांमध्ये कमालीचं साम्य दिसतं. त्याचा आकार कमी जास्त आहे, वेगळा आहे दोन्हीचा. तर या जगदीश्वर मंदिराचं जे बांधकाम आहे ते हिरोजी इंदलकरांनी केल्याचं तिथला शिलालेख सांगतो. सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदलकर, तो लेख तिथं प्रसिद्ध आहे. तो मग प्रतापगडावरचं मंदिर सुद्धा कदाचित हिरोजींनीच बांधलं असण्याची शक्यता आहे, पण अर्थात त्याविषयी संशोधन होणं आवश्यक आहे. हा प्रतापगडच्या मंदिराचा एरियल व्ह्यू आहे आणि हा जगदीश्वराच्या मंदिराचा. तर अशा प्रकारे या मंदिराचा अभ्यास करताना काय काय गोष्टी समजतात, तर शिवकाळापासून मंदिर व्यवस्थापनाची अखंड परंपरा इथं असल्याचं दिसून येतं. या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या कालखंडात
मधले दिसणारे चढ उतार लक्षात येतात. घाटमार्गांवरील करांचा मंदिराच्या व्यवस्थेसंबंधी असलेला संबंध कळतो. देवीच्या दागिन्यांविषयी नव्याने माहिती समोर येते आणि शिवाजी महाराजांनी मंदिरासाठी स्थापन करून दिलेल्या श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड या संस्थानाच्या कारभाराची माहिती मिळते. आणि महत्वाचं म्हणजे मंदिर व्यवस्थापन हा शिवचरित्राच्या एका नवीन पैलूवर या अभ्यासामुळं प्रकाश पडतो, असं लक्षात येतं. मराठा साम्राज्यातल्या काळातील एक अधिष्ठान, एक तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रतापगड प्रसिद्ध होता. ही नवीन माहिती या संशोधनातून मिळू शकते. अशा प्रकारे इतरही मंदिराच्या व्यवस्थेचा अभ्यास करत असताना ही संशोधन पद्धती आपल्याला नवीन ट्रेंड म्हणून उपयोगी पडू शकते, असं मला वाटतं. त्यानुसार प्रतापगडाप्रमाणेही इतरही काही मंदिरांचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ते काम सुरू केलेलं आहे. तसेच भवानी माता मंदिराविषयी अजूनही काही अप्रकाशित कागद उपलब्ध आहेत. त्यांचं अभ्यासाचं काम सुरू आहे आणि ती अधिकाधिक माहिती प्रकाशात आणण्याची आणि थोड्या दिवसातच याविषयी एक पुस्तक येत आहे माझं, श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड, शिवचरित्राचा एक अपरिचित पैलू, अशा आशयाचं. तर या प्रकारे देवीची अतिशय सुंदर व्यवस्था करून महाराजांनी धर्मबुद्धीनं आणि आत्मीयतेनं निर्माण केलेलं हे एक लहानसं संस्थान, श्री भवानी संस्थान किल्ले प्रतापगड. छत्रपतींच्या राजघराण्याचं हे कुलदैवत शिवकालात प्रतापगडावर स्थापन केलं गेलं आणि आजच्या काळापर्यंत आजतागायत इथं पूजा उत्सवादी धर्मकृत्य जी त्यावेळेला रूढ झालेली आहेत ती सुरू आहेत. प्राचीन काळापासून भारतीय राजांनी अनेक मंदिरे निर्माण केली. या मंदिरांसाठी या काळामध्ये दिलेली दानं आहेत, त्याचे उल्लेख अनेक शिलालेखांमधून, ताम्रपटांमधून आपल्याला आढळून येतात. पण ही उदाहरणं फार तर इसवी सनाच्या 7व्या किंवा 8व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतच्या कालखंडात आपल्याला दिसून येतात. या प्राचीन काळातील राजांची हीच परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरू ठेवलेली होती, याची प्रचिती इथे येते. पण महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना एक नवीन शक्तीपीठ निर्माण केलं आणि त्याच्या व्यवस्थेसाठी एका स्वतंत्र संस्थानाची निर्मिती केली. इतकंच नव्हे, ते संस्थान टिकावं, ती जी नियमावली घालून दिलेली आहे आणि तो प्रोटोकॉल तो पुढे सुरू राहावा, ती व्यवस्था सुरू राहावी, यासाठी काही खर्चाची तरतूद सुद्धा करून दिली. आणि अशा प्रकारे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याच्या धामधुमीत असताना देखील एका नवीन शक्तीपीठाचं निर्माण करणारे शिवाजी महाराजांसारखं मध्ययुगीन काळामध्ये दुसरं उदाहरण मला दिसत नाही दुसऱ्या राजांमध्ये. आणि ही मंदिर व्यवस्थापनाची अखंड परंपरा इसवी सन 1661 पासून काही प्रमाणात का होईना आजवर टिकून राहिलेली आहे. ही परंपरा भविष्य काळातही अखंडितपणे टिकून राहावी, यासाठी या संस्थानाविषयीच्या अप्रकाशित साधनांचा विस्तृत अभ्यास करून शिवचरित्रातील मंदिर व्यवस्थापन हा एक नवीन पैलू शिवप्रेमी मंडळींच्या आणि इतिहासप्रेमी मंडळींच्या समोर आणणे हाच माझ्या अभ्यासाचा हेतू आहे. धन्यवाद. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्ती निमित्त ही जी व्याख्यानमाला इतिहास अभ्यासकांची सुरू केलेली आहे, त्यामध्ये योगदान देण्याचं मला संधी श्री शिवाजी रायगड मंडळाने दिली. याबद्दल मी मंडळाचा आभार मानतो आणि मान्य पांडुरंगजी यांना त्यांच्या षष्टब्दपूर्ती निमित्त उदंड आयुर आरोग्य लाभो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.